मित्रांनो, मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मकर संक्रांतीनिमित्त आपण एक डिझाईन बनवलेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओत पुढं पाहायला भेटेलच. त्याचपूर्वी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या गिव्हवेमध्ये पण पार्टिसिपेट व्हा. त्याची प्रोसेस हे तुम्हाला एक व्हिडिओ दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आय बटनवरती तरी तुम्हाला दिलेली आहे. तिथून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि आपल्या गिव्हवेमध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्याचपूर्वी तुम्हाला दाखवतो आपली आजची डिझाईन आपण कशा प्रकारे बनवलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, तुम्ही आता ही डिझाईन बघू शकता आपण कशा प्रकारे बनवलेली आहे. ही PLP फाईल आपण एकदम क्वालिटीमध्ये हे बनवलेले आहे. इकडं बाकासोरचा फोटो आपण यूज केलेला आहे. तुम्ही असे सर्व चेंजेस करू शकता. फुल्ली एडिटेबल फाईल असणार आहे. आता तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे हे बनवलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपण व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि ही इमेज बनवलेली आहे. ही आपण अशा प्रकारे इथे सेट केलेली आहे, जे की व्हाईट बॅकग्राऊंडला आपल्या व्यवस्थित सेट होईल. एकीकडून आपल्या आकाशाचा कलर पतंग हवेत उडताना अशी दिसते. त्याचबरोबर खालच्या साईडला आपल्याला ग्राउंड दाखवायचं आहे आणि तिथं आपल्याला फोटो टाकायचा आहे. त्यासाठी हे आपण प्रॉपर लेवलला आपलं बॅकग्राऊंड हे आपण बनवलेलं आहे. तर ते व्यवस्थित सेट केल्यानंतर इथे आपण खाली रेक्टँगल ॲड केलेला आहे. त्याला आपण ग्रेडियंट अप्लाय केलेला आहे, जो की इकडे तुम्हाला पाहायला भेटेल. ते ग्रेडियंट हे अप्लाय केल्यानंतर त्याला लॉक करून घेतला. तर इकडे आपण मकर संक्रांतीचे हे तिळगुळाचे PNG आहे. इथे पतंग, हात कुंकू हे संपूर्ण या PNGमध्ये कवर झालेलं आहे. तर हे PNG ॲड केल्यानंतर आपली ही डिझाईन अशा प्रकारे दिसते. बाकी आता इकडं आपल्याला हे टेक्स्ट टाकायचं आहे. मराठीमध्ये हिंद फॉन्टचा यूज करून आपण हे टेक्स्ट टाकलेलं आहे. तुम्ही फुल्ली एडिटेबल असल्यामुळे चेंजेस करू शकता. बाकी इकडे मकर संक्रांत हे टेक्स्ट टाकलेलं आहे आणि या टेक्स्टला आपण इकडं ग्रेडियंटच यूज केलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं आपण टेक्स्चर यूज केलं नाही आहे. त्याच्यानंतर त्यांना लॉक करू. बाकी इकडं खाली निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे असं टेक्स्ट टाकून 2 कलरमध्ये हे टेक्स्ट टाकलेलं आहे. बाकी एवढं केल्यानंतर तुम्हाला फक्त आता इथे आपण बाकासुरचा फोटो ॲड करतो. जेव्हा तुम्ही ही आपली डिझाईनचा यूज करून तुम्ही डिझाईन बनवताल, तेव्हा तुम्हाला जो बैल असेल, आवडत असेल किंवा तुम्हाला ऑर्डर आलेला असेल, त्याचा फोटो तुम्ही इथं टाकू शकताय. त्याच्यानंतर हे तर क्राउन PNG तुम्हाला दिलेली आहे आणि त्याला टेक्स्चर देखील आपण अप्लाय केलेलं आहे. बाकी सर्व सेटिंग तुम्हाला जेव्हा तुम्ही PLP फाईल डाउनलोड करताल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. आता हा इन्फिनिटीचा लेटेस्ट फॉन्ट आहे, तर हा आपण इथे ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला आपण टेक्स्चर अप्लाय केलेले आहे. बाकी हे तर आपण 11 मिनिटे घेतले हे देखील टेक्स्ट टाकलेलं आहे. त्यांना लॉक करून घेतला. तर इथं आपण शुभेच्छुक हे टेक्स्ट टाकलेले आहे, जे की आपण हिंद फॉन्टमध्ये टाकून टाईप केलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीलिपी फॉन्टचा यूज करून आपण विक्रम हिंद केसरी बाकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य, जे की आपण शुभेच्छुक साठी टाकलेलं आहे. की आता आपण आपला फायनल लोगो ॲड करून आपली ही डिझाईन कंप्लीट करतो आहे. तर मित्रांनो, ही PLP फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्याची लिंक हे दिलेली आहे आपण. त्याचपूर्वी याचा पासवर्ड देखील तुम्हाला व्हिडिओत भेटून जाईल. सिंगल स्टेपमध्ये आपण दिलेला आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.